आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात अभिजित मांढरे यांनी मात्र या स्पर्धेला आणखी थोडं रंगवण्याचा प्रयत्न केला। मी समालोचक शैलेश जाधव पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या मैदानामध्ये, जिथे पुन्हा एकदा आकर्षक पद्धतीने लढत लढताना पाहायला मिळेल, जिथे दोन टीम्स लढतायत। एका बाजूला आपण पाहिलं तर विद्यानिकेतन 11 या संघाकडे नजरा वळवल्या तर त्यांनी मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। इथे प्रोडक्शनसाठी ते सज्ज झालेत। मैदानाच्या आतमध्ये विद्यानिकेतन 11 ही टीम, विद्यानिकेतन बद्दल आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मात्र समोरच्या दिशेने असणारी संघ देखील तेवढाच महत्त्वाचा आहे, VKC। खऱ्या अर्थाने VKC याचा फुल फॉर्म जर आपण पाहिला, किसनवीर क्रिकेट क्लब, KVM, यस किसनवीर क्रिकेट क्लब। मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने सर्व शिक्षक, त्यांच्या समेत असलेली संपूर्ण त्यांची टीम आज या स्पर्धेसाठी रंगत लढण्यासाठी सज्ज झाली आहे। मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे, नाव आहे आशू आणि त्याच्या बरोबर आहे तो धनंजय। ही जोडी स्ट्राइक एंड वरती। आशू लेट्स प्ले हा कॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल विक्रम ट्रॅकवरून, पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन इथे हाताळलाय, लेग ब्रेकचा मारा, फलंदाज आशू यांना मात्र बीट केलं। पहा पडल्यानंतर काटा बदललाय आणि तिथे एक अनॉर्थोडॉक्स बाउन्स देखील पाहायला मिळाला। चर्चा होते पहिल्या षटकाची, विक्रम गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फार महत्त्वाचं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहा पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, मात्र यावेळी बॅकफूट वरती गेलेत, पंच केला पॉइंटला। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑन वरून येतील, कार्य करतील आणि कोणताही धाव न बनवता फलंदाज आशू बॅक टू द पवेलियन। खऱ्या अर्थाने गोल्डन डकचे शिकार ठरलेत आणि संघाला पहिला हादरा। विद्यानिकेतन या संघाबद्दल आपण चर्चा करतोय। खऱ्या अर्थाने या संघाबद्दल चर्चा करताना आम्ही मगाशी म्हटलं, सरांनीही मगाशी म्हटलं की शशी कोचळे सरांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं। विद्यानिकेतन मित्रांनो वायू विभागामधील ग्रामीण भागामधलं एक अनाथ आश्रम आहे आणि या अनाथ आश्रमामध्ये अनेक कार्यक्रम केले जातात, अनाथांना साथ दिली जाते आणि सचिन खऱ्या अर्थाने शशी कोचळे सर यांच्या विद्यमानाने मित्रांनो शशी कोचळे सरांनी आतापर्यंत वैयक्तिक 36 अवॉर्ड्स त्यांना मिळालेत आणि संपूर्ण संस्थेसाठी 12 आणि त्याचबरोबर एशिया बुक रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आहे। म्हणजे किती मोठी प्रायोरिटी आहे। आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं ना तर त्यांचा हा संघ खेळाची प्रचंड आवड आहे आणि याच आवडलेला जोपासले त्यांनी। मात्र हा बॉल यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, शॉट लेगला क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल काही असेडीच कॉन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक पवेलियन वरतीच पाठवलंय जयदीपला। जयदीप एक मोठं नाव बॅक टू द पवेलियन जातोय आणि या कॅश साठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आलाय। सन्माननीय श्री संकेत शिर्के यांच्याकडून या कॅश साठी 500 रुपये आहे। चला राजू दादा आमचे त्या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राजू दादा शिर्के यांना आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं, तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती राजू शिर्के यांना पाहिलंय। कमालीचा कॅच कॅरी केलाय त्यांनी आणि विद्यानिकेतन या संघाला भोपळाही फोडता आला नाहीये आणि 2 फलंदाज खऱ्या अर्थाने KVM या संघाला मात्र आदरे दिलेत आणि आता नवीन फलंदाज येतील, नाव आहे सचिन। सचिन मैदानाच्या आतमध्ये येतील, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विक्रम ऑन हॅट्रिक। मैदानाच्या आतमध्ये चेतन शर्मा यांची हॅट्रिक आठवते, आपण पाहिलं तर आशिष नेहरा यांची हॅट्रिक आठवते, ब्रेटलीची हॅट्रिक आठवते, तिथे आपण पाहिलं तर इरफान पठाणची हॅट्रिक आठवते। मात्र या मॅच मध्ये विक्रम गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना कोणतीही धाव दिली नाही आणि हॅट्रिक बॉल। लेट्स प्ले सचिन समोर आहेत। हो 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 यावेळी पहा फ्रंट फूट वरती येऊन डिफेन्सिव्ह फटका, मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय, सचिन यांना रोखले। डॉट बॉलने समीकरण फसलंय, अजूनही खातं खोलता आलं नाहीये, बॅटने मार्क करता आलं नाहीये। टीव्ही जी आहे ना ती ऑफ आहे, तिला ऑन करावी लागेल, स्टार्टिंग घ्यावी लागेल, रनअप घ्यावा लागेल फलंदाजाला। 4 बॉल यावेळी बॅकफूट वरती गेले, पंच केला, चेंडू चाललाय डीपिश बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक जबरदस्त असा मॅग्निफिसंट चौकार। या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे आणि धावसंख्या आता मात्र 4 या आकड्यावरती। ऍक्शन रिप्ले पाहू शकतो आपण, थोडासा ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेरचा थोडासा जागाही दिली होती, रूम दिला होता आणि स्क्वेअर कटचा फटका बॅकवर्ड पॉइंटला कमालीचा पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र धावसंख्या 4 धावा धावफलकावरती लागल्यात। 4 रन्स ऑन द बोर्ड, 4 धावा आपण पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये आणि सुंदर अशी रनिंग पाहायला मिळाली फलंदाज सचिन यांची। पुढचा बॉल विक्रम
खोलवर बॉल आहे, बॅकफूट वरती गेले हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड बॉटम हँडचा वापर केला आणि एकेरी धाव घेतल्या. या एका धावेनंतर मात्र स्कोर कार्ड कडे नजर वळवली तर एका षटकाच्या पाठीमागे 5 धावा या धावफलकावरती आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लुक ॲट द मॅन ऑफ द गोल्डन. हा खेळाडू खऱ्या अर्थाने गोल्डन नावाचा राजीव शिर्के. या स्पर्धेचे सर्वे सर्वा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं वेड आणि या क्रिकेटच्या वेड्याने भल्यांना पाणी पाजलंय. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. राजीव शिर्के पहिला बॉल ओव्हर द विकेटने. हो, पहिल्याच बॉल वरती टोले जंग फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा. कमालीचा फटका पाहायला मिळालाय. फलंदाजी करत असताना सचिन यांनी 4 बॉल 11 ची खेळी केली आहे. एक्सपिरियन्स आहे. राऊंड विकेटने आले होते. यस, राजू शिर्के मैदानाच्या आतमध्ये त्यांची ही जमेची बाजू राहिली आहे. पहा, हा बॉल पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून निघालेत राऊंड विकेटने. हो, यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह केला गेला होता. समोरून येथील क्षेत्ररक्षक लॉग ऑफ वरून कॅरी करतील. 1 धाव घेतली आहे. धावफलकाकडे नजर वळवली ना आता धाव संख्या 12 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 धावा धावफलकावरती. माफ करा, 5 चेंडू फेस केलेत ते सचिन यांनी आणि 12 धावा त्यांनी बनवल्यात. असा हा कॉल होता. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय जे आघाडीला आले आहेत. लेफ्ट हँडर बॅटर आहेत. खोलवरचा बॉल मात्र स्विंग आणि मिस. बीट झालेत बॅटर. डॉट बॉल आलाय. धनंजय यांच्याकडे नजरा वळवल्यात. 4 ओव्हरची मॅच. हो, यावेळी पहा गिरकी घेतली आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. 12 धावेनंतर मात्र 1 धाव वाढेल. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली धाव संख्या. दोन्ही टीम खऱ्या अर्थाने क्रुशल ठरेल ही मॅच. ओपनचा हाफ आहे. भल्या धुरंदर संघासमोर या दोन्ही संघांच्या खेळाडूंना खेळायचं आहे. खऱ्या अर्थाने विद्यानिकेतन या संघाचे सर्वे सर्वा शशी कोचळे सर यांनी त्यांची ही संपूर्ण टीम पहा. इथे आज मात्र या मॅचच्या दरम्यान एक बिगेस्ट अनाउन्समेंट आमच्या समोर आली आहे. नेक्स्ट इयर पर्व क्रमांक 4 अनुश्री चषक आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याची आता अमाउंट आपल्या समोर येते. मित्रांनो, लक्ष द्या. वेधले गेले लक्ष. येणाऱ्या पुढच्या वर्षी अनुश्री चषक मैदानाच्या आतमध्ये स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि हे पारितोषिक असणार आहे रोख रक्कम 51,000 रुपयाची. येणाऱ्या पुढच्या वर्षीची स्पर्धा. या स्पर्धेला अनाउन्समेंट केली जाते. संपूर्ण शिर्के परिवाराच्या वतीने हा अनाउन्समेंट केला गेला. येणाऱ्या पुढच्या वर्षी फर्स्ट वीकला ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. यामध्ये दुमत नसणार आहे. 3 खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर नेक्स्ट इयरला ही स्पर्धा गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार आणि ती जी स्पर्धा आहे ना ती मला वाटतं डिसेंबर पासून सुरू होईल. मात्र पहा इथे डॉट बॉल आलाय. राजीव शिर्के मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये वेल एथलिक आहेत, फिट आहेत आणि त्यांच्या ओव्हर मध्ये धावा फक्त बनवल्या गेल्या. अकरा रन्स त्यांनी दिल्या एका षटकाच्या पाठीमागे. आता नवीन गोलंदाज येतील. पहा मैदानाच्या आतमध्ये ज्या व्यक्तिमत्वाबद्दल आम्ही चर्चा करत होतो, विद्यानिकेतन या अनाथ आश्रमाचे सर्वे सर्वा वैयक्तिक 36 पारितोषिक खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय मिळवल्यात. 36 पारितोषिक राज्यस्तरीय 12 संस्थेने मिळवल्यात आणि एशिया
बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव आहे मित्रांनो. सरळ हाताने विद्यानिकेतन या अनाथ आश्रमाला जर तुम्ही मदत करू शकला तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या स्पोर्ट ऑनच्या टेलिकास्ट वाहिनीला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल, त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळवला जाईल. आणि पहा इथून विद्यानिकेतन या अनाथ आश्रमाची आम्ही चर्चा करतोय. अनाथांचा नाथ मैदानाच्या आतमध्ये आणि नाव आहे शशिकांत कोचळे. एक सुंदर असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून मात्र विद्यानिकेतन हे अनाथ आश्रम या वाई विभागाच्या अवताभोवताली असणारे हे विद्यानिकेतन आणि या व्यक्तिमत्वाबद्दल आम्ही सातत्याने इम्प्रेस आहोत. उत्कृष्ट समालोचनही करतात. 17 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाजही बाद झालेत. किसनवीर महाविद्यालय वाई पहा यावेळी खोलवरचा बॉल भन्नाट वेगाने हाताळला होता. अनदर बॉल डॉट येतोय. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे 17 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हाय व्होल्टेज मुकाबले आपल्याला पाहायला मिळाले. मागच्या मॅच मध्ये सतीश सनस आणि कंपनी या स्पर्धेला मात्र बाय बाय केले त्यांनी. मात्र या मॅच मध्ये शशी कोचळे खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडासा अनतटक बाउन्स पाहायला मिळाला. डीप मधून प्रोडक्शन आलंय. फील्ड केलंय आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे सरळ 18 या आकड्यावरती. 18 रन्स. यावेळी पहा पुन्हा एकदा खोलवरचा बॉल शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करतील, कॅरी करतील. 1 धाव घेतली. 19 धावा धावफलकावरती. लो स्कोरिंग मॅच. लो स्कोरिंग मॅच कडे आपण जातोय. टीम किसनवीर महाविद्यालय वाई या टीमची ही टीम आहे. संपूर्ण शिक्षक आणि सहकारी यांच्या समेत ही टीम. दुसऱ्या बाजूला विद्यानिकेतन 19 धावा धावफलकावरती. 19 रन्स. लेफ्ट हँडर बॅटर पुन्हा एकदा धनंजय. खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतील. 1 धाव घेतली आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 20. सेकंड रनला मात्र इथे फलंदाज बाद होत आहेत. चला नेक्स्ट टॉस साठी जाऊया. DY स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल राकेश जाधव पिट्या भुसारी या नावाने ओळखली जाणारी ही स्पर्धा. या कैलासवासी राकेश जाधव पिट्या भुसारी ही टीम मैदानाच्या आतमध्ये येईल या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी. चला नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. अमित सर. लो स्कोरिंग मॅच आणि खऱ्या अर्थाने आमच्या खेळाडूंनाही कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा. आमच्या खऱ्या अर्थाने शिक्षकांनाही ओपनचं क्रिकेट खेळता यावं यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. संपूर्ण एज्युकेशन सिस्टम मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली आहे आणि पहा त्यांचा हा खेळ. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज नाव आहे विलास. शेवटचं षटक 20 धावा धावफलकावरती. 3 षटकाच्या पाठीमागे. ओव्हर द विकेटने पहिला बॉल लॉफ्ट केलाय. इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सरळ सीमारेषेपार. आला तो षटकार. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये धनंजय अटॅक करतात. या पुढील बॉलकडे जाऊया. हो यावेळी ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. एकेरी धाव घेतली आहे आणि एका धावेने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 27च्या घरामध्ये. 27 धावा. अभिजित सर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये या. यावेळी ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हलक्या हाताने एकेरी धाव घेतली.
आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली, 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3.3 चेंडूचा खेळ संपलाय. विलास आपल्या ट्रॅकवरून. हो, यावेळी पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव इथे मिळेल आणि बॅट एज आहे असं पंच आमच्याकडे वळवतात. आणि धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 29. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. चला टीम्स, दोन्ही टीम्सने सज्ज व्हायचं आहे. पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. हो, यावेळी खोलवरचा बॉल समोरच्या दिशेने 20 झोन मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, झडप मारेल. एकेरी धाव घेतली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. चला पुढील मॅचचा टॉस प्रताप दादा या. 3.5 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत, पंच केलाय. सरळ क्लासिकल षटकार पाहायला मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा स्क्वेअर कट, कमालीचा क्वालिटी फटका आणि अमित यांच्या बॅट मधून आला तो शेवटच्या बॉल वरती षटकार. आणि आता मात्र मॅच मध्ये धावसंख्या बहरली आहे. 36 या आकड्यावरती PSI आहेत. पहा पदकाली त्याचा उपयोग. त्यानंतर मात्र वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा हा फटका, स्क्वेअर कट आणि धावसंख्या 36. चला पुढील टॉस साठी आपण जातोय. मॅचला तुम्ही बसा म्हणजे मी पुढची मॅच मी बसतो, त्यांनी सांगितलं मला. सन्माननीय दत्तादादा शिर्के यांच्या शुभहस्ते आपण हा टॉस करतोय. चला आकाश काळे आलेत. यस, दोन्ही टीमचे संघनायक आलेत. राकेश जाधव, पिंट्या बुरबुर यस त्यांचा संघ आहे आणि त्याच बाजूला DY स्पोर्ट्स आहे. आणि सरांच्या शुभहस्ते आपण टॉस करतोय. कॉल कोण घेणार आहे? यस सर कॉल घेत आहेत. स्विंग द कॉइन आणि कॉल उडवलाय. काटा असा कॉल येतोय आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? काटा असा कॉल आलाय. सर आपल्याकडे येईन. आवाज बसलाय. यस, सध्या थंडीचा हवामान खातं चालू आहे. सर कशा पद्धतीने पाहताय? समोरच्या दिशेने पहा. यस सर, या स्पर्धेकडे आपण कशा दिशेने पाहता? अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा आहे. तिसरं पर्व आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी 51,000ची अनाउन्समेंट देखील झाली. कशी वाटली स्पर्धा? स्पर्धा खूप छान आहे. बघू, प्रयत्न करू आम्ही समोरच्या टीमला एक कमी लो स्कोरमध्येच हे करायला क्षेत्ररक्षण घेणार आम्ही. बस जास्त बोलत नाही, गजा बसलाय माझा. थँक्यू सर. आकाश या समोरच्या दिशेने. आकाश, आज थोडासा अनलकी ठरलास. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाला, मात्र टॉस तू हरलास. आता तुला फलंदाजी करायची आहे, पुन्हा संधी आहे. काय बघतोस या मॅच कडे? आणि ही मॅच किती ओव्हरची आहे मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये सांगू. सर कमीत कमी ओव्हरची मॅच असेल असं मला आयोजकांनी सांगितलं. 3 ओव्हरची मॅच आहे. आम्ही जास्तीत जास्त रन समोरच्या टीमला देण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत या स्पर्धेकडे पाहत असताना मुंबईपासून पुण्यापासून तू प्रवास करतोयस आणि काल देखील आनंदवाडीमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोयस. ही येणाऱ्या काळामध्ये आता मोठी अनाउन्समेंट झाली आहे. कशा पद्धतीने पाहतोयस या स्पर्धेकडे? सर लास्ट इयर पण ही स्पर्धा खेळलो मी. आम्ही 1 बॉल 5ला विनच्या अगेन मी सिक्सर मारला होता, पण तो विनच्या अगेन गेला आणि तो बॉल आतमध्ये राहिला. आम्ही ती स्पर्धा हरलो आणि या वेळेस मी ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करेन सर. आकाश, तुझा आता मात्र फॅन फॉलोईंग वाढला आहे आणि त्या खेळाडूंसाठी आणि तुझ्या चाहत्या वर्गासाठी 2 शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून काय सांगशील? काय नाही सर, यंगस्टरने फक्त फिटनेसकडे लक्ष द्यायचं त्या आणि प्रॅक्टिसला खूप महत्त्व द्यायचं. तर हे होते आकाश काळे, खऱ्या अर्थाने मुंबई पुण्याचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं. न्यूज फ्रॉम द सेंटर. DY स्पोर्ट्स विन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. जाऊया कॉम बॉक्स मध्ये जिथे 3 ओव्हरची मॅच असेल दोन्ही टीम याची नोंद घ्या. जाऊया या मॅच मध्ये जिथे सेकंड इनिंग मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल पुन्हा एकदा अभिजित मांढरे यांचा, जो वाई विभागातील एक महत्त्वाचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. धन्यवाद सर.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. शैलेश जाधव सरांच्या माध्यमातून आपण पहिल्या इनिंग्सचा लेखाजोखा ऐकलात. चार षटकांच्या पाठीमागे 36 धावा कुठल्या गेल्यात. 37 धावांचं आव्हान आहे. एक लो स्कोरिंग सामना आपल्या भेटीला येतोय. प्रसन्न राजपुरे राईट आर्म ऑर्डर विकेट सज्ज असतील मारा करण्यासाठी. समोरच्या बाजूला प्रथमेश यांचा आखूड टप्प्याचा मारा पहिल्या चेंडूवर जरूर पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकंसं यश येत नाहीये. इनसाइड एज जरूर एक धाव अंकित केली जाते पॉइंट रिजन मध्ये. एक लो स्कोरिंग थ्रिलर, मोठमोठे हाय स्कोरिंग थ्रिलर तर आपण पाहतोच मित्रांनो, परंतु जर पाहायचं झालं ना छोटे टोटल पे बडा बॅटल, इथं मात्र छोट्या टोटलवर बडा बॅटल पाहायला मिळेल का. एक घणाघाती हल्ला बोल निलेश भैया भोसले यांच्या बॅटमधून आलाय. पहिला षटकार चेंडूला धाडलाय लॉंग ऑफ, वाईड लॉंग ऑफ, सीमा रेषेपार. 37 धावांचं अवघा आव्हान आहे. 22 चेंडू, आता मात्र 30ची गरज. प्रसन्नावर चढवला हल्ला. गतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस, परंतु पॉवर प्ले मध्ये गॅपचा पुरेपूर वापर. मिड विकेट आणि मिड ऑन रिजनच्या गॅप बदत अलॉंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत चेंडू येतोय थेट समालोचन कक्षाच्या दिशेने. मिळतोय निलेश भैया भोसले यांना एक चौकार. या सामन्यामध्ये सलामीवीराच्या भूमिका बजावत असताना विद्यानिकेतन 11 संघासाठी निलेश भैया भोसले यांचा आणखी एक घणाघाती हल्ला बोल. समालोचन कक्षाला दिलेली आणखी एक सलामी. मनगटाचा सुरेख वापर जर आपण पाहिलं ना तर सफल झाले आणि एक चांगल्या पद्धतीनं मनगटाचा एक जबरदस्त जबरदस्त वापर करत सीमारेषे पार या चेंडूला धाडलाय. एक लाजवाब असा जबरदस्त षटकार आलाय. निश्चितपणे पहिल्याच षटकामध्ये संपूर्ण सामन्यावरची पकड मजबूत केली आहे. 17 धावा धावफलकावर लागतात. 3 चेंडूच्या पाठीमागे 16 धावाला. यानंतर आखूड टप्प्याचा बॉल, फिल्डर डाऊन द बॉल. झेल मात्र सुटतोय. क्षेत्ररक्षणामध्ये होती थोडीशी दिरंगाई. निलेश भैया भोसलेंना मिळतं एक महत्वपूर्ण जीवनदान. सिंगल अंकित केली जाते. या सिंगल बरोबरच प्रथम स्ट्राइक वरती पुन्हा एकदा दाखल होत आहेत. या स्लो फुल टॉस पुन्हा एकदा स्लोअर वन डिलिव्हरी. टायमिंग मात्र प्रॉपर होत नाहीये. डॉट बॉल होतीये षटकाची सांगता. एक महागडं षटक होतंय समाप्त. एका षटकाखेरीस 18 धावा धावफलकावर लागतात. विजयासाठी 37चे आव्हान आहे. अजूनही 18 चेंडू 19ची गरज आहे. निलेश भैया भोसले यांनी पहिल्याच षटकामध्ये जोरदार प्रहार केलेत. 2 षटकार खेळलेत, एक चौकार खेळलाय. देखील फटके पाहायला मिळालेत. यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतीक रणपिसे वाईच्या क्रिकेटमधील आणखी एक उगवता सितारा प्रतीक रणपिसे आपल्या भेदक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. संपूर्ण मित्रवर्गामध्ये रबाडा म्हणून हा खेळाडू प्रचलित आहे. या रबाडाला साजेशी गोलंदाजी हा करेल का. कगिसो रबाडा साऊथ आफ्रिकेचा एक दिग्गज गोलंदाज आणि त्याला दिलेली मानवंदना म्हणून या गोलंदाजाला एक नाव आपण बऱ्याच वेळेला पाहतो. आवडत्या खेळाडूचं नाव परिधान करत असतात खेळाडू. इथं मात्र प्रतीक रणपिसे राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज. यावेळी मात्र स्लोअर वन गतीमध्ये कंजूसी, परंतु बॅटच्या फ्लो मध्ये मात्र कोणतेही कमतरता नाही. या जबरदस्त फटका खेळला गेलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड चेंडूला धाडलाय. निलेश भैया भोसले यांनी पुन्हा एकदा सीमारेषे पार. आणखी एक वर्चस्व प्रस्थापित करणारा, विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा षटकार. काय खेळी केली जाते. सलामीवीराची भूमिका आपण जर पाहिलं ना तर खूप क्वचित वेळा हा खेळाडू सलामीवीराच्या भूमिकात पाहतो. नेहमी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान निलेश भैया भोसले यांच्या माध्यमातून दिलं जातं. जर आपण पाहिलं ना तर अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून निलेश भैया भोसले नेहमीच सहकार्याची भूमिका असते. या नावाभोवती एक मोठं वलय निर्माण झालेलं आहे संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये.
क्रिकेट व्यतिरिक्त देखील नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी भक्कम साथ निलेश भैया भोसलेंची असते. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये विद्यानिकेतन 11 संघासाठी महत्वपूर्ण योगदान देत असताना निलेश भैया भोसले. यानंतरचा एक तुल्यबळ लढत आपल्या भेटीला येणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना येणार. सलग 3 षटकारांना 1001 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे निलेश भैया भोसलेंसाठी. निश्चितपणे हे षटकार खेळले जातील का? धावफलकावर 25 धावा लागतात. प्रतीक रणपिसे पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी मात्र उजव्या बाहेरच्या बाजूला टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू चांगला फटका खेळला गेलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक यावेळेस पुन्हा एकदा निलेश भैया भोसले स्ट्राईक वरती दाखल होत आहेत. 26 धावा धावफलकावर लागतात. विजयासाठी केवळ 13 चेंडूंच्या पाठीमागे 11 धावांची आवश्यकता विद्यानिकेतन 11 संघाला. विद्यानिकेतन अर्थात शशी कोचळे सर, एक चांगलं सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांच्या नावाभोवती देखील एक सामाजिक जगतामध्ये चांगलं वलय निर्माण झालेलं आहे. या दरम्यान शेवटच्या चेंडूवर देखील एक सिंगल अंकित केले जाते. अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला जातोय. 9 चेंडूंच्या पाठीमागे आक्रमक प्रहार करत 3 षटकारांसह 25 धावांवर कार्यरत निलेश भैया भोसले. तर प्रथमेश त्यांची सोबत करतायत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही कार्यरत आहे. केवळ 10 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. गोलंदाजीसाठी मात्र आता सज्ज असतील अमित, ज्यांच्या माध्यमातून आपण फिनिशिंग टच KVM 11 संघाला दिलेला पाहिला. PSIची भूमिकेत वाई शहरामध्ये असणारे अमित सर गोलंदाजीसाठी सज्ज असतील. भेदक वेगवान मारण्यासाठी हे देखील ओळखले जातात. इथं मात्र स्केअरी डिलिव्हरी, बीमर, भेदक मारा करण्याच्या प्रयत्नात. इथं मात्र नो बॉल, बीमर, नो बॉलच्या स्वरूपात निलेश भैया भोसले यांना मात्र मिळतो एक फ्री हिट. फ्री हिट ठरेल का सुपर हिट? यावेळी मात्र पुन्हा एकदा हँडसम स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. चेंडूला तितकीशी लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. झेल टिपला जातोय. प्रसन्न राजपुरे त्या रिजनमध्ये तैनात, परंतु हा फ्री हिट आहे. निश्चितपणे फ्री हिट जीवनदान मिळत आहे. चांगला फटका जरूर होता, परंतु यावेळेस मात्र तितकीशी लांबी मिळत नाहीये. यावेळी आखूड टप्प्याचा मारा, बॅकफुटचा खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज बॅकवर्ड रिजन मध्ये मितीय डिव्हिजन मध्ये 1 धाव. 35 धावा धावफलकावर. नाही गेला. 29 धावा, माफ करा, करेक्शन केलं जात आहे. 29 धावा धावफलकावर लागतात. यावेळी मागच्या उजव्या बाहेरच्या बाजूला चांगला प्रहार केला गेला. मिनी हेलिकॉप्टर लॉन्च केला गेलाय, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण डीपमध्ये तैनात. केवळ 1 धाव मिळते. जरूर पहिल्या 2 षटकांमध्ये घणाघाती हल्ले केले गेलेत, परंतु या षटकामध्ये मात्र फलंदाजाला रोखण्यामध्ये यश मिळवलं अमित सरांनी. अष्टपैलू कामगिरी चांगल्या पद्धतीची केली जाते. 29 धावा, 30 धावा धावफलकावर. परंतु इथं मात्र जोरदार हल्ला जणू चढवला गेलाय. चेंडू धाडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषे पार. पंचांचा इशारा हा येतोय. प्रथमेशच्या बॅटमधून षटकार आपण पाहू शकतो. राईट आर्म राऊंड विकेट, आखूड टप्प्याचा मारा शरीराच्या दिशेने. एक चांगल्या पद्धतीचा फटका फुल स्ट्रॉट पाहायला मिळतोय. षटकार येतोय. आता मात्र केवळ 1 धावेची गरज. काही क्षणांच्या औपचारिकता सामन्यामध्ये बाकी. अजूनही 3रा षटक प्रगतीपथावर आहे. यानंतर एक तुल्यबळ लढत 2 तुल्यबळ संघांमध्ये आपल्या भेटीला येत्या. एका बाजूला DY स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला राकेश जाधव, कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिट्या भुसारी. यावेळी मात्र दुसरा बीमर, नो बॉल. त्याचबरोबर मात्र येते विजयी धाव. विद्यानिकेतन 11 शशिकांत कोचळे सर यांची ही टीम, निलेश भैया भोसले, राजीव दादा शिर्के यांच्यासारखी लिजंड्स या टीम्स मध्ये, आणि ही टीम दाखल होते पुढील फेरीमध्ये. यानंतरचा सामना एक लाजवाब सुपर हिट ब्लॉकबस्टर थ्रिलर आपल्या भेटीला होतोय. DY स्पोर्ट्स विपक्ष
कैलासवासी राकेश जाधव उर्फ पिट्या भुसारी 11. एक तुल्यबळ लढत आणि या तुल्यबळ लढतीचा रोमहर्षक थराराचा रणसंग्रामाचा लेखाजोखा एक सुमधुर आवाज, खणखणीत आवाज शैलेश जाधव यांच्या आवाजातून आपण आता ऐकणार आहोत एका रोमहर्षक थराराची कहाणी. एक जबरदस्त बाटल मैदानाच्या आतमध्ये भेटीला येत आहे. चला कर्णधारांना विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. डीवाय स्पोर्ट्स संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवला आहे. लगेचच सामना सुरू करायचा आहे. 3 षटकांचा सामना असेल. इथून पुढे होणारे सर्व सामने 3 षटकांचे खेळले जातील याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतो पुन्हा एकदा शैलेश जाधव सरांना, त्यांनी समालोचन कक्षाचा ताबा घ्यावा.